नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, थंबनेल बघून जर तुम्हाला लक्षात आलंच असेल की फ्री काउन्सिलिंग काय आहे, त्याचबरोबर आपल्याला टेस्ट सीरीज पण भेटते। कशासाठी? तर आपल्याला सीईटी मध्ये चांगला स्कोर मिळवायचा आहे, त्यासाठी आपल्याला टेस्ट सीरीज फार गरजेची आहे। का बरं? तर यामध्ये तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट असणार आहे की प्लस चॅप्टर वाईज टेस्ट असणार आहे। त्याचबरोबर एक्सपर्ट जे आहेत ज्यांनी आजपर्यंत सीओपी व्हीजीटीआय अशा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे, त्यांचेच देखील तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स सेशन देखील असणार आहे। त्याचबरोबर टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज असणार आहे। या सर्व गोष्टी आपण टेस्ट सीरीज मध्ये आणि फ्री काउन्सिलिंग मध्ये प्रोव्हाइड करणार आहोत। फ्री काउन्सिलिंग काय आहे? तर कॉलेजची लिस्ट बनवून देण्यापासून तर ऍडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी तुमच्या दादाची असणार आहे, म्हणजे दादा सीईटी वाला। जे मुलं नवीन असतील, जे पालक मित्र नवीन असतील, तर त्यांनी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कारण की जे काय येणाऱ्या 12वी रिलेटेड किंवा ऍडमिशन प्रोसेस रिलेटेड जे काय अपडेट्स असतात त्या सर्वप्रथम येतात दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर प्लीज सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे, जाऊन जॉईन करा। तर आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करू की टेस्ट सीरीज काय आहे आणि फ्री काउन्सिलिंग काय आहे। तर फेज 1 आहे की ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे फुल लेंथ मॉक टेस्ट। काय? फुल लेंथ मॉक टेस्ट। त्यानंतर चॅप्टर वाईज किंवा टॉपिक वाईज या दोन प्रकारे तुम्हाला टेस्ट सीरीज असणार आहे बाळांनो। आता दादा फुल लेंथचा फायदा काय? जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा सीईटीचा सर्व अभ्यास पूर्ण झालेला आहे, त्यावेळेस तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे आहेत। त्यावरून तुमच्या लक्षात काय येतं की पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात कंटिन्युअसली, आपण कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला पाहिजे, कोणत्या टॉपिकचा जास्त अभ्यास केला पाहिजे आणि कोणता टॉपिक आपण स्किप केला पाहिजे की ज्यावर कधीच प्रश्न विचारले जात नाही। त्यानंतर चॅप्टर वाईज टॉपिक वाईज मॉक टेस्ट काय? इन केस सपोज आता मी आज लॉजिकचा अभ्यास केला, मॅथमॅटिक लॉजिकचा। आता मला माझा अभ्यास चेक करायचा आहे की माझा अभ्यास कसा झालेला आहे। मला जर पेपरवरती या टॉपिकवर जर प्रश्न आले तर मी ते कसे सोडवू शकतो। तर यासाठी तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट किंवा टॉपिक वाईज टेस्ट दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे एमएसटी सीईटीचे जे काही इथून मागे पेपर जर झालेले आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात, त्याचबरोबर अजून आपल्याला काय अभ्यास करण्याची गरज आहे, या सर्व गोष्टी तुमच्या यामधून क्लिअर होऊन जातील। मेन गोष्ट काय आहे की टेस्ट सिरीजची जी टेस्ट सिरीज आहे, आपली जी टेस्ट सिरीज आहे तर ती बनवली कोणी आहे? आपली जी टेस्ट सिरीज आहे तर जे मुलं आज सीओईपी मध्ये शिकतायत, जे मुलं आज व्हीजीटीआय मध्ये शिकतात, जे मुलं व्हीआयटी, पीआयसीटी, पीसीसीओई या कॉलेजेसमध्ये, एसपीआयटी अशा भरपूर साऱ्या ज्या कॉलेजमध्ये शिकतात आहे, त्यांनी सर्वांनी माझ्यासारखे जे काही तुमचे मदत करतात आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन ही टेस्ट सिरीज बनवली आहे बाळांनो। तर त्याचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि फ्री काउन्सिलिंग मिळणार आहे। इन केस जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही जर अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी जर यूट्यूब चॅनल किंवा कोणी व्यक्ती भेटला तर आपण जी काय टेस्ट सिरीज देतोय किंवा जी काय फ्री काउन्सिलिंग देतोय त्याचे ऍडमिशन पूर्णपणे फ्री असणार आहेत बाळांनो। जे आपण प्राइसिंग करतोय, आपण प्राइसिंग किती कोटेड केली आहे? 1111 रुपये। तर यामध्ये जे मुलं आहेत या सर्वांना आपण काही थोडेफार चार्जेस देतो की जे गरीब परिस्थितीतून शिकतात, हे आज या ठिकाणी व्यवस्थित कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, परंतु त्यांचं खर्च वाचून किंवा बाकी गोष्टी वाचून ऍडमिशन राहू नये त्यासाठी आपण ही प्राइस कोटेड करतोय। त्यानंतर दुसरी गोष्ट काय की टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज। हे टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज काय आहेत? आता बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम काय येतो, आता तुम्ही 12वीच्या बोर्डमध्ये अभ्यासला असेल की माझा अभ्यास होता, मला पुढचा प्रश्न येत होता परंतु मला वेळ भेटला नाही। तर यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी देखील प्रोव्हाइड करणार आहेत मुलं। त्यांनी त्यांच्या वेळेस कसं टाइम मॅनेजमेंट केलं, त्यांनी त्यांचा पेपर कसा दिला, या सर्व गोष्टींचे डाऊट देखील तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये कन्सिडर केले जाणार आहेत। त्यानंतर एक्सपर्ट गायडन्स देखील आहे। एक्सपर्ट गायडन्स मध्ये तुम्हाला जे मुलं आज सीओपी मध्ये शिकतात आहे, जे मुलं आज व्हीजीटीआय सारख्या नामांकित कॉलेजेसमध्ये शिकतात आहे, या मुलांचं तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स देणार आहेत की त्यामध्ये त्यांनी अभ्यास कसा केला,
किंवा तुम्ही काय काय गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. जर सपोज आता मी आहे, मला जर 100 स्कोर येतोय, माझा 110 120 याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, मी कुठं चुकतोय, या सर्व गोष्टींचे डाऊट सॉल्विंग म्हणजेच एक्सपर्ट गायडन्स मध्ये तुम्ही विचारू शकता की दादा तू कसा अभ्यास केला, जे काही टॉप कॉलेजेस आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही काय काय आमच्यापेक्षा वेगळं काय केलं की आज तुम्ही COP VGTI मध्ये शिकतात आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगाच या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जात नाही बाळांनो. तर आपल्याला यासारख्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जगावेगळं काहीतरी करावं लागणार आहे. तर या सर्व गोष्टींचं एक्सपर्ट गायडन्स तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर सक्सेस ओरिएंटेड अप्रोच असणार आहे आणि ऍडमिशन इन टॉप कॉलेजेस, जी काय काउन्सिलिंग आहे यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ते सांगतो. सुरुवातीला तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ऍडमिशन करू शकता. ते तर काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, तर कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म, ह्या बाकी सर्व गोष्टी नंतरच्या आहेत. परंतु आपण सुरुवातीची ही जी काय आहे 1111 मध्ये ही एक ऑफर लावून बाकी गोष्टींचे फ्री काउन्सिलिंग करणार आहोत. त्यानंतर तुमच्याकडे याच काउन्सिलिंगचे आपण 1-2 त्यानंतर जसे ऍडमिशन वाढतात तसं काय होतं की मग मुलं आपल्याकडे भरपूर सारे येतात. दरवर्षी 1000 पेक्षा जास्त मुलं आपल्याकडे काउन्सिलिंग मध्ये एनरोल करतात. त्यासाठी मग आपल्याकडे व्यवस्थित सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. त्या रिगार्डिंग आपण काय करतो की अगोदर ऍडमिशन सुरू करतो. कॅप राऊंड आहे आणि त्यानंतर फ्री काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय. आपला मेन पर्पज काय आहे की टेस्ट सिरीज मधून तुम्हाला जास्तीत जास्त चांगला स्कोर यावा, तुमचा अभ्यास चांगला व्हावा आणि तुम्ही टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यावा. त्यानंतर कॅप राऊंड असतो, स्पॉट राऊंड असतो, डॉक्युमेंटेशनची प्रोसेस असते. हे जे काय 2 राऊंड असतात त्याचबरोबर एक अगेन्स्ट कॅप राऊंड देखील असतो. असे भरपूर सारे राऊंड असतात. बाकी त्यानंतर मी ब्रांच निवडू की कॉलेज निवडू, कॉलेजचा सिक्वेन्स कसा देऊ, ब्रांच कॉलेज यांचा सिक्वेन्स कसा देऊ, या सर्व ज्या काय अडचणी असतात बाळांनो त्या सर्व काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. टेस्ट सिरीज आणि काउन्सिलिंग यांची दोघांची मिळून तुम्हाला फी आहे फक्त आणि फक्त 111 रुपये. आणि ही जी काही ठराविक ऑफर आहे ती फक्त काही दिवसांसाठीच मर्यादित आहेत. सो प्लीज लवकरात लवकर एनरोल करा. त्यानंतर काय होतं की बऱ्याचशा मुलांचा कॉल येतो की दादा मी व्हिडिओ पाहिलेला होता, नंतर पाहिला, परंतु बाळांनो त्यानंतर वेळ संपून गेली असती. ऍप असतं, ऍपमध्ये जे काही ठराविक व्हॅलिडेशन असतं तितक्याच काळापर्यंत ती ऑफर मर्यादित असते. आणि जाता दादा CET वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासारखे भरपूर सारे मित्र माझे जे काय आहेत, कलिग आहेत किंवा जे तुमच्यासाठी मदत करायला तयार आहेत, या सर्वांनी मिळून ही टेस्ट सिरीज बनवली आहे आणि याचा फायदा देखील तुम्हाला 100% होणार आहेत. कारण की जे ऍडमिशन प्रोसेसमध्ये आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या तुम्हाला यावं नाही या कारणास्तव ही सगळी जी काही तळमळ आहे बाळांनो चालू आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर त्यांनी सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. किंवा जर काही तुम्हाला अडचण असेल तर टेस्ट रिगार्डिंग किंवा काउन्सिलिंग रिगार्डिंग तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून देखील माहिती घेऊ शकताय. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक.